95 पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। EPS 95 पेन्शनधारकांचे जे पुढचं प्लॅनिंग आहे ते NECचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी पोस्टरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। नेमके हे अपडेट काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। शिवाय पोस्टरमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर नेमकं हे पोस्टर काय आहे, पुढची रणनीती नेमकी काय आहे ते पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर नेमकं हे पोस्टर काय आहे पाहूयात। तर बघा, EPS 95 नॅशनल ॲजिटेशन कमिटी यांच्याकडून हे पोस्टर क्रिएट करण्यात आलेलं आहे। यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, EPS 95 पेन्शनर्स का महासंमेलन दक्षिण भारतामध्ये आहे। दिनांक 28/6/2026 म्हणजे 28 जूनला सकाळी 9:30 वाजता हे महासंमेलन घेण्यात येणार आहे। स्थान असणार आहे म्हणजे ठिकाण असणार आहे श्री त्यागराया गणसभा चिक्कडपल्ली हैदराबाद तेलंगणामध्ये असणार आहे। समक्ष नेतृत्व व मुख्य मार्गदर्शक असणार आहेत माननीय कमांडर अशोक राऊत NECचे राष्ट्रीय अध्यक्ष। दक्षिण भारतातील सर्व जे EPS 95 पेन्शनर्स आहेत किंवा NEC पदाधिकारी आहेत हे यांची उपस्थिती ही प्रार्थनीय असणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे। आयोजक कोण असणार आहेत तर श्री लक्ष्मी करवाडी प्रांतीय अध्यक्ष तथा समस्त NEC टीम तेलंगणा यांचे अध्यक्ष आहेत। आणि हे जी महासंमेलन होणार आहे या महासंमेलनाचं पूर्ण मार्गदर्शन हे कमांडर अशोक राऊत हे करणार आहेत। तर अतिशय महत्त्वाचं हे EPS 95 पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढी संदर्भातील, फॅमिली पेन्शन संदर्भातील, DA संदर्भातील पुढच्या सर्व जे रणनीती आहे या संदर्भातील हे पोस्टर आहे किंवा या संदर्भातील एक महासंमेलन आहे। त्यामुळे जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।